शेतकरी बांधवांसाठी पी-एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, पी-एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती गेल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. आता काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी जे नवीन शेतकरी आहेत, त्या नवीन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी फॉर्म उघडलेले आहेत. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ठिकाणी आता चालू आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी नवीन फॉर्म भरायचा असेल, तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवरती जाऊन नवीन अर्ज भरू शकता. आता जे राहिलेले उर्वरित जे शेतकरी आहेत, आधीपासून लाभ उचलत आहेत किंवा लाभ भेटत नाही, त्यांचं या ठिकाणी नाऊ युअर स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस पाहता येणार आहे. तर याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. तो म्हणजे असा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल, तर तो तुम्हाला याच्यावरती टाकायचा आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर नसेल, तर तुमच्यासमोर मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून तुम्हाला या ठिकाणी हे जे स्टेटस पाहता येणार आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला गेल्यानंतर आतापर्यंत 23 हप्ते या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेले आहेत. तर खालच्या साईडला आपण या ठिकाणी मॅप वगैरे पाहू शकता. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे. फार्मर कॉर्नरवरती गेल्यानंतर आता नवीन एक ऑप्शन आलेला आहे, ते म्हणजे आहे अपडेट मिसिंग. या ठिकाणी काही तुमची माहिती अपडेट मिसिंग असेल, तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. खालच्या साईडला आहे अपडेट मोबाईल नंबर. तर अपडेट मोबाईल नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर अपडेट आहे किंवा नाही, याची तुम्हाला या ठिकाणी पडताळणी करता येणार आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला आणखीन जाऊया. सर्च युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पी-ओ-सी आणि या ठिकाणी सिलेंडर आहे. तर हे दोन ऑप्शन या ठिकाणी नवीन देण्यात आलेले आहेत. तिसरं एक आहे सरेंडर स्टेटस एक आहे. ज्यावेळेस तुम्हाला या पी-एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा नाही किंवा सोडायचा असेल, तर या ठिकाणी हे ऑप्शन दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे भरपूर ऑप्शन आहेत या ठिकाणी नवीन शेतकऱ्यांसाठी आणि जुन्या शेतकऱ्यांसाठी. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.